राज ठाकरेंना पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिरसाठी वेळ आहे, परंतु सुवर्ण पदक विजेत्या मराठमोळ्या दिलीप गावितसाठी नाही. सविस्तर सांगतो. कधी कधी राजकीय नेत्यांची प्राधान्य पाहून सामान्य माणसाच्या मनात प्रचंड संताप निर्माण होतो. मराठी अस्मिता आणि मराठी माणूस या मुद्द्यांवर नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतीत नुकतीच एक अत्यंत संतापजनक आणि उद्विग्न करणारी घटना घडली आहे. ज्या मराठमोळ्या पोराने परदेशात जाऊन भारताचा तिरंगा फडकवला, तो आपल्याच राज्यातील नेत्याच्या दारात चक्क 2.5 तास ताटकळत उभा होता. शेवटी अपमानित होऊन हा सुवर्ण पदक विजेता खेळाडू राज ठाकरेंना न भेटताच माघारी परतला. एकीकडे पोलिसांची गाडी अडवणाऱ्या एका तरुणीला सत्कार करण्यासाठी राज ठाकरेंकडे वेळ आहे, मात्र देशासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूसाठी त्यांच्याकडे 5 मिनिटेही नाहीत. असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. काय आहे हे प्रकरण? चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत अर्थात कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा मराठमोळा खेळाडू दिलीप गावित आणि त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांची ही भेट आधीच ठरलेली होती, परंतु तिथे पोहोचल्यावर या जागतिक दर्जाच्या खेळाडूला आणि त्याच्या प्रशिक्षकांना तब्बल 2.5 तास बाहेर बसवून ठेवण्यात आले. जर भेटायचं नव्हतं तर मग आम्हाला बोलावलं कशाला, असा उद्विग्न सवाल करत दिलीप आणि त्याचे प्रशिक्षक राज ठाकरेंना न भेटताच तिथून निघून गेले. हे माघारी परत असल्याचे समजताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली. त्यांनी या दोघांनाही थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु स्वतःचा झालेला हा अपमान सहन न झाल्याने दिलीप गावित न थांबता तसाच निघून गेला. दिलीप गावित हा कोणी सर्वसामान्य खेळाडू नाही. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एका अतिशय दुर्गम आदिवासी पाड्यातून तो आला आहे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी झाडावरून पडून झालेल्या एका भीषण अपघातात त्याला आपला उजवा हात कोपऱ्यापासून खाली गमवावा लागला. परंतु या आदिवासी पोराने नशिबाला दोष देत रडत बसण्याऐवजी मैदानात घाम गाळला. प्रतिकूल परिस्थितीवर आणि अपंगत्वावर मात करत त्याने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 100 मीटर T47 प्रकारात 10.71 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले. त्याने फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. अशा जिद्दी आणि कष्टाळू खेळाडूचे खऱ्या अर्थाने कौतुक व्हायला हवे होते, त्याला डोक्यावर घ्यायला हवे होते, परंतु त्याऐवजी त्याला 2.5 तास होऊन बाहेर वाट बघत बसावी लागली. या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि क्रीडा प्रेमींमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी CJP अर्थात नीट आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर या तरुणीची मनसे अध्यक्षांनी भेट घेऊन कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर काही नागरिक आणि क्रीडाप्रेमी प्रश्न उपस्थित करत आहेत. एकीकडे आंदोलनातील चर्चेतील चेहऱ्यांना लगेच वेळ मिळतो, मग देशासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 2.5 तास का ताट काढावे लागले? आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूच्या वेळेचे आणि कष्टांचे योग्य भान ठेवले गेले पाहिजे, अशा भावना काही क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहेत. परंतु मित्रांनो, प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. चला राज ठाकरे यांची देखील बाजू समजून घेऊया. या संपूर्ण प्रकारावर मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बाजूही समोर आली आहे. पक्ष सूत्रांनुसार मनसे प्रमुखांचा दैनंदिन दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो. अनेकदा पूर्व नियोजित बैठका किंवा तातडीच्या राजकीय घडामोडींमुळे वेळ व्यवस्थापनात विलंब होतो. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते खेळाडूचा किंवा त्याच्या कामगिरीचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक निघून जात असल्याचे समजतात मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना विनंती करून थांबवण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून भेट घडवून आणता येईल, मात्र तोपर्यंत ते निघून गेले होते. मित्रांनो, खेळाडूने देशासाठी मिळवलेले यश आणि त्याची वेळ जशी मोलाची असते, तसेच सार्वजनिक जीवनातील नेत्यांचे व्यस्त वेळापत्रकही कधी कधी अशा प्रसंगांना कारणीभूत ठरते. हा प्रसंग म्हणजे निव्वळ वेळेच्या नियोजनातील गफलत होती की आणखी काही? यावर मतप्रवाह वेगळे असले तरी अशा घटनांमुळे खेळाडूंच्या भावना दुखावल्या जाऊ नये अशीच अपेक्षा क्रीडा जगातून व्यक्त केली जात आहे. आणि मित्रांनो, या संपूर्ण प्रसंगावर तुमच्या काय मत? तुम्हाला काय वाटतं? यात खरोखर राज ठाकरेंची चूक होती का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या YouTube चॅनलला. धन्यवाद.